हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते आपल्या चॅनलवरती होममेकर प्रणितामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत सगळ्यांची आवडती सणासमारंभात हमखास लागणारी खवा मैदा गुलाबजामुनची परफेक्ट अशी रेसिपी. तर हे गुलाबजामुन इतके मऊ रसाळ आणि छान फुगलेले होतात की एक खाल्ला की अजून एक खाण्याचा मोह बिलकुलच असा आवरत नाही. तर आता इथे एक छान मी अर्धा किलो इथे खवा घेतलेला होता. छान ताजा असा खवा घ्यायचा, एकदम कोरडाही घ्यायचा नाही आहे. तर बघा इथे आता मी साहित्य सांगणार होते. तर अर्धा किलो इथे खवा मी घेतलेला आहे. त्यानंतर 1 पाव मैदाही घ्यायचा होता. थोडा चिमटभर बेकिंग सोडा घ्यायचा आणि आपल्याला लागेल भिजवण्यासाठी म्हणून दूध घ्यायचं. तुम्ही पाणीसुद्धा घेऊ शकता, पण दुधामुळे छान असा मऊ त्याचा गोळा तयार होतो आणि छान गुलाबजामुनची टेस्टही मस्त होते. तर बघा आता इथे 1 पाव मी जो मैदा घेतलेला आहे तो आपल्या खव्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. सुरुवातीला खवा छान असा किसून घ्यायचा, त्यानंतर मैदा मिक्स केल्यानंतर छान असा कोरडा होतो. चिमटभर यामध्येच बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि मी ज्याप्रमाणे दाखवलं आहे तसंच पद्धतीने छान असा हातावर एकजीव असा चोळून घ्यायचा, जेणेकरून आपला जो सोडा आहे आणि मैदा आहे तो छान असा मिक्स होऊन जाईल. त्यानंतर दुधाने इथे मी गोळा भिजवून घेतलेला होता. तर आता इथे मी चिरंजीचे जे दाणे दाखवले आहे तर ते आता प्रत्येक गोळ्याच्या आतमध्ये असे टाकून घ्यायचे. त्याच्यामागे रिझनही असं होतं की छान जो आतमध्ये पाक असतो तो असा ओढून घेतो. तर आता ही मी आधीपासून बघत आलेली होती, त्यामुळे मी सुद्धा हे नक्कीच ट्राय करते, तुम्हीसुद्धा करा. तर बघा आता इथे गुलाबजामुनचं एका पॅचमध्ये मी तळून घेणार होते. मंद आचेवरच हे तळून घ्यायचं, नाही तर मग ते वरून लाल होतात आणि आतमधून गोळा असा कच्चासा राहतो. तर बघा आता सोड्यामुळे आणि छान असे आपले गुलाबजामुन टम्म इथे फुगलेले होते. तर आता हळूहळू मी तेलामध्ये टाकून थोडे थोडे गुलाबजामुन तळून घेणार होते. एक पॅच काढल्यानंतर मग ते दुसऱ्यांदा मग ते पाकामध्ये टाकून घ्यायची, म्हणजे छान तोपर्यंत मुरल्या जाते. आणि असा आपला जो पाक आहे तो थोडा गरमच ठेवायचा, जेणेकरून तो पाक आतमध्येपर्यंत जातो आणि छान मऊ आणि मस्त गुलाबजामुन इथे तयार होतात. तर पाक हा खूप जास्त घट्टही करायचा नाही आहे, तो असा एकतारीच पाक ठेवायचा आहे. आणि पाक तयार झाल्यानंतर त्यामध्येच थोडी वेलची पूडसुद्धा टाकून घ्यायची, त्यामुळे आपल्या गुलाबजामुनला टेस्टसुद्धा खूप मस्त येते. आणि थोडे असे कथ्थाच कलरवर गुलाबजामुन तळून घ्यायचे, त्यामुळे ते दिसायलाही छान दिसतात आणि खूप सुंदर आतमध्येपर्यंत शिजून जातात. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. बाय.